माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सारोळे गावातून समोर आली आहे। लग्नाला केवळ 4 महिने उलटत नाही तोच एका सुविद्य विवाहितेचा हुंड्यासाठी बळी घेण्यात आलाय। सोनाली सकाळी उठलीच नाही असा बनाव रचणाऱ्या पती आणि सासूचा पर्दाफाश आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे झाला असून पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळलेल्या आहेत। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील सारोळे गाव जिथे अवघ्या 4 महिन्यांपूर्वी सोनाली प्रतीक शिंदे ही मोठ्या आशेने सासरी आलेली होती, पण तिला काय माहीत होतं की ज्या घरात ती सुख शोधायला आली आहे तिथेच तिचा काळ दबा धरून बसलेला आहे। पैशांच्या हव्यासापोटी आणि किरकोळ वस्तूंच्या मागणीवरून सोनालीचा छळ सुरू झाला आणि अखेर तिचा गळा दाबून तिची जीवनयात्रा संपवण्यात आली। सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांनी आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलेलं होतं, मात्र लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली। लग्नात टीव्ही दिला नाही, सोन्याची अंगठी घातली नाही, अशा कारणांवरून सोनालीला टोमणे मारणे आणि तिचा छळ करणे सुरू झालं। गरिबीची परिस्थिती असतानाही वडिलांनी 20,000 रुपये देऊन समजूत काढण्याचा सासरच्या लोकांचा प्रयत्न केला, पण आरोपींच्या पैशांची भूक काही केल्या शमली नाही। 12 एप्रिलच्या सकाळी पती प्रतीकने सोनालीच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं की आम्ही रात्री एकत्र झोपलो होतो, पण सोनाली सकाळी उठलीच नाही। हा आकस्मिक मृत्यू असल्याचा बनाव रचत तिला मोहोळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, पण मृत्यूबाबत संशय बळावला। सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू वाटणाऱ्या या घटनेत पोस्टमॉर्टम रिपोर्टने मोठा गौप्यस्फोट केला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की सोनालीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिची गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या या अहवालाने आरोपी पती आणि सासूच्या बनावाचा पुरता पर्दाफाश केला। मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पती प्रतीक शिंदे आणि सासू भामाबाई उर्फ वंदना शिंदे यांना बेड्या ठोकलेल्या आहेत। हुंड्यासारख्या प्रथेमुळे एका निष्पाप तरुणीचा बळी गेलेला आहे। या घटनेमुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। पोलीस या प्रकरणाचा सध्या अधिक तपास करत आहेत।